श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे कालभैरव जयंती. कालभैरव हे भगवान शिवशंकरांचेच एक उग्र स्वरूप मानले जातात. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने मी सर्वात श्रेष्ठ असा ज्यावेळेस अहंकार जतावला, त्यावेळेस भगवान शिवशंकरांचंच एक उग्र स्वरूप आहे तर ते म्हणजे कालभैरव यांची उत्पत्ती झाली. आणि त्यांनी त्यांचं जे 5वं शिर आहे तर ते अहंकाराचं होतं तर ते कापलं आणि तेव्हापासूनच भगवान शिवशंकरांचं जे स्वरूप आहे कालभैरवना त्यांना न्यायाचे देवता म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. कालभैरवांचं जे वाहन आहे तर ते श्वान म्हणजेच कुत्रा कालभैरवनाथांचं वाहन आहे. आज आपल्या बाजूला जर कुठे कुत्रा असेल तर कुत्र्याची आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या जीवनातील सर्व दुःख, त्रास, दोष, दारिद्र्य, नकारात्मकता दूर व्हावी यासाठी आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. बघा, ज्यावेळेस कालभैरव जयंती असते त्यावेळेस तंत्र, मंत्र, साधना, त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असतात. तर आपल्या घरावरती याचा कोणत्याही प्रमाणे जो परिणाम आहे तर तो पडू नये. आपल्या जीवनातील सर्व दुःख संपावे, सर्व दारिद्र्य संपावं, आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहावा, अखंड राहावा, यासाठी आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातले सर्व दुःख आणि त्रास दूर होतील. आज जर तुमच्या आजूबाजूला कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर संध्याकाळी आवर्जून तिथे जायचं. एक 4 मुखी दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये मोहरी थोडीशी जी असते पिवळी मोहरी तर ती टाकायची आहे. भगवान कालभैरवनाथांना आज 11 लिंबाची माळ ही अर्पण करायची आहे. त्याचबरोबर जर नैवेद्य तुम्ही अर्पण करणार असाल तर त्या नैवेद्यामध्ये जे बाजरीची भाकर असते ती, लिंबाची 1 फोड आणि वांग्याचं भरीत हा त्यांचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. हा नैवेद्य तुम्ही त्यांना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये किंवा घरामध्ये शक्य होईल तिथे तुम्हाला 11 वेळेस कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. कालभैरव अष्टकमचं पठण केल्यामुळे कितीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असू द्या तर ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तर असे हे प्रभावी उपाय आपल्याला आज आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये करायचे आहे. आजूबाजूला जर कुठे कुत्रा असेल, काळा कुत्रा, संपूर्ण जो काळा कुत्रा असतो तर त्याला गोड चपाती जी असते तर ती खाऊ घालायची आहे. त्यानंतर इमरती किंवा जिलेबी भोग हा कालभैरवनाथांना अर्पण करायचा आहे. गोरगरिबांची सेवा करायची आहे. शक्य होईल तितकं थोडंसं तरी दान करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, पैशांचं दान करा, यथाशक्ती तुम्हाला जमेल तितकं दान करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कालभैरवनाथांची सेवा केल्यामुळे कितीही वाईट शक्ती असू द्या, वाईट दुष्परिणाम असू द्या तर ते आपल्या घरावरती कधीच हावी होत नाही. जे दोष असतात तर ते आपल्या घरातून नेहमी दूर राहत असतात. आज भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन 11 बेलपत्र अर्पण करायचे आहे. तर या सर्व गोष्टी आज आपल्याला आपल्या संध्याकाळी घरामध्ये करायच्या आहेत. घरामध्ये जर शक्य झालं तर घरात करा, मंदिरात शक्य झालं तर मंदिरात करा, पण करा. त्यानंतर आज घरामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे. हा कापूर कशासाठी? आपण खूप पैसा कमवतो पण त्या पैसा जो आहे तर तो आपल्याकडे टिकत नाही. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तो पैसा हा खर्च होत जातो आणि काय होतं, शेवटी आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तर त्यासाठीच आणि आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य असेल तर ते संपून जावं, कितीही जन्मजन्मीचं दारिद्र्य असू द्या तर ते संपून जावं, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कापूर जो असतो तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि भीमसेनी कापूर जर असेल तुमच्याकडे तर अतिशय उत्तम, नाही तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. काय करायचं आहे, सर्वात प्रथम भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. थोडासा घ्या, 4 ते 5 वडी तुम्ही घेऊ शकता. एक प्लेट घ्यायची आहे किंवा मातीचं भांडं तुम्ही घेऊ शकता. कोणतंही जे तुमच्याकडे असेल ते घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहेत. फक्त 2 वस्तू आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यामध्ये गौरी जी असते, गौरी सर्वांनाच माहीत आहे, जी गाईच्या शेणापासून बनवलेली असते. जर तुमच्याकडे नसेल तर जिथे पूजेचं साहित्य असतं तर तिथे विकण्यासाठी त्यांनी ठेवलेले असतात तर ती गौरी तुम्हाला घेऊन यायची आहे. आज घरामध्ये गौरी जाळायला खूप महत्त्व आहे, त्यामुळे घरामध्ये आज गौरी ही आपल्याला जाळायचीच आहे. गौरी घ्यायची आहे. अगदी छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे.
त्यावरती तुम्हाला कापूर जो असतो तर तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करून घ्यायचा आहे। देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असावा। त्यानंतर हा जो कापूर आहे तर त्या गौरीवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या कापूरवरती तुम्हाला 1 ते 2 लवंगा ज्या अख्ख्या सगट फुलवाल्या लवंगा असतात तर त्या तुम्हाला त्यावरती टाकायच्या आहेत। त्यानंतर तिथे बसूनच थोडीशी गौरी प्रज्वलित होऊन द्यायची आहे। प्रज्वलित झाल्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला 11 वेळेस ओम कालभैरवनाथाय नमः, ओम कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर ही प्लेट तुम्हाला उचलायची आहे। उचलून संपूर्ण घरातून त्याची जी धुरी आहे तर ती आपल्याला द्यायची आहे। संपूर्ण घरातून त्याची धुरी दिल्यानंतर आपल्या उंबरट्यावरती यायचं। उंबरट्यावरती आल्यानंतर ही प्लेट तिथे उंबरट्यावरती तुम्हाला ठेवायची आहे। तिथे ठेवल्यानंतर महादेवांना आणि त्याचबरोबर कालभैरवनाथांना प्रार्थना करायची आहे आणि गौरीची जी राख तयार झालेली आहे तर ती थोडीशी राख आपल्या कपाळाला, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला तुम्हाला लावायची आहे। यामुळे कालभैरवनाथांची कृपा आपल्यावरती होते। जर आपल्यावरती कोणी काही करणी बाधा, वाईट बाधा केलेली असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते। तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे। आता गौरी जळाली की त्यानंतर काय करायचं, नंतर मग तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकता। गौरीची जी राख खाली झालेली असेल ती, नाहीतर निर्माल्यात टाकून देऊ शकता। कशाही पद्धतीने तुम्ही हे जे निर्माल्य आहे तर ते तुम्ही विसर्जित करू शकता। तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। जे काही दोष आहेत, दुःख आहेत, संकट आहेत तर ते दूर होतील आणि महादेवांची आपल्यावरती भरभरून कृपा होईल। नक्की करा, घरातील सर्व दारिद्र्य सुद्धा दूर होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।